मित्रांनो, आता तुम्ही विचार करत असाल, हे कपल नक्की कुठे निघालं? तर आम्ही निघालो होतो देवदर्शनाला म्हणजेच तुळजापूर आणि अक्कलकोटला. तर यावेळेस ठरवलं की भारतातलं नंबर 1 म्हणजे वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास करायचा. ते कल्याण ते सोलापूर असा आमचा प्रवास होता. तर आधी आपण पटकन थोडंसं एक्सप्लोर करूयात, काय नवीन गोष्टी आहेत ते बघूयात, थोडेसे फ्लॉस काढूयात आणि मग एंडला मी तुम्हाला सांगेल प्राइसिंग डिटेल्स वगैरे. सीट्स एकदम कम्फर्टेबल होते. आम्हाला जणू की इंडिगो फ्लाईटमध्ये बसल्यासारखं फीलिंग येत होते आणि ट्रेन स्टार्ट झाल्या लगेच कस्टमरला स्नॅक्स येतो, जे आमच्यासाठी पण थोडं सरप्रायझिंग होतं. तर त्याच्यामध्ये होते एक कचोरी, एक चिवडा जो माहिती नाही कुठला होता पण टेस्टी होता, चोकोपाय, थंडा, टी किंवा कॉफी जे आम्हाला हवंय ते, आणि स्वतःची काळजी घेण्यासाठी सॅनिटायझर सुद्धा त्यांनी ठेवलेलं. आता एवढं सगळं फुकट मिळाल्यावर सोडणार आहे का आपण? तर सगळ्यात पहिलं मस्त पेटपूजा करून घेतली. एक्सप्लोर तर नंतर करताच येतं आपल्याला. तर ही थोडीशी शायनिंग. बरं, इथे सेकंड टाइम कॉफी घेतली तर पैसे होते, म्हणजे हा सगळा पाहुणचार आहे हा फक्त नवीनच होतो. चला. आता सगळ्यात महत्त्वाचं ट्रेनमधलं वॉशरूम. आपल्या सगळ्यांना असंच वाटतं की ट्रेनमधलं वॉशरूम म्हणजे ते वास येणार, घाणेरडं असणार, पण नाही. हे वॉशरूम एकदम स्वच्छ होतं, पॉश होतं. म्हणजे मी विसरून गेली होती की मी ट्रेनमध्ये आहे. एकदम हॉटेलसारखं वॉशरूम वाटत होतं. बराच वेळ टाइमपास करत बसलो, अजून काय काय नवीन फीचर्स आहेत इकडे तिकडे बघत बसलो आणि तेवढ्यात आमच्या डिनरचा टायमिंग झाला. आणि मग आम्हाला कळतं की डिनरसुद्धा फुकट आहे, म्हणजे कॉम्प्लिमेंटरी आहे. हे टोटली अनएक्सपेक्टेड होतं, कारण आम्ही आपलं घरून मस्त डब्बा वगैरे घेऊन गेलो होतो, मध्येच भूक लागेल वगैरे, आणि अचानक ते सगळ्यांना डिनर सर्व करत होते. सो छान होता. इथे डिस्प्लेला कुठला स्टेशन कधी येतोय, आपण किती वाजता पोहोचणार आहे, हे सगळे डिटेल्स डिस्प्ले होत होते. इवन दो ट्रेन कुठल्या स्पीडवर चालली आहे तो स्पीड सुद्धा इथे बघायला मिळत होता. आता एवढं पोटभर जेवल्यानंतर आम्ही मस्त शतपावली करायला निघालो, म्हणजेच बाकीचे डब्बे कसे आहेत हे एक्सप्लोर करायला निघालो. तर तिथे आम्ही हा एक्झिक्युटिव्ह चेअर क्लास हा डब्बा बघितला. खूप एक्सपेन्सिव्ह आहे, पण तेवढाच खूप कम्फर्टेबल चेअर्स आहेत आणि खूप चांगल्या फॅसिलिटीज आहेत. तर आम्ही त्या सगळ्या बघत होतो नक्की काय आहे. आता तिकीट्स. आम्ही नॉर्मल सेटिंग कारची बुकिंग केली होती, जी आम्हाला पडली 1200 पर पर्सन. आय नो थोडी महाग आहे, पण वन टाइम एक्सपिरियन्स तर आपण घेऊ शकतो यार. आणि माझा बेस्ट एक्सपिरियन्स होता, आय एम टेलिंग यू, कारण खूप छान ट्रीट केलं असं मला वाटलं. खूप कमी वेळामध्ये मी सोलापूरला पोचले, म्हणजे मी 5.5 तासामध्ये मी सोलापूरला पोचले ऑन टाईम. तर बोलावं लागेल कदाचित, कारण की आवाज तुम्हाला येणार नाही, कारण आम्ही आणि वंदे भारत माईक विसरलं, त्याच्यापुढे सगळं व्हॉइस ओव्हर टाकणार आहे. सो आता काय करतोय किती हे माहिती नाही आहे. तर मागे आहे वंदे भारत एक्सप्रेस. खूप छान एक्सपिरियन्स. आम्ही फर्स्ट टाइमच आलो या ट्रेनने सोलापूरला. 5 तासात तुम्हाला कल्याण ते सोलापूर पोहोचते ही ट्रेन. अमेझिंग एक्सपिरियन्स. हो होता खूप फन. आमची इच्छा असतात तुम्ही पण एकदा तरी एक्सपिरियन्स घ्या या ट्रेनचा. कमी वेळात आतमधली फॅसिलिटीज वगैरे खूप खूप छान आहे. आणि मला मेसेज द्यायचा आहे की जर तुम्ही या ट्रेनमध्ये ट्रॅव्हल करताय तर गव्हर्नमेंटने खूप छान सगळे सुविधा दिल्या आपल्यासाठी. तर त्याचा खूप छान वापर करा, जेवढं होऊ शकेल स्वच्छ ठेवा, आपलं घर आहे असं राहा. आणि ते क्लिननेससाठी कॉन्ट्रीब्यूट करा, आणि मेन म्हणजे जे क्लिननेस दिलेलं आहे ते मेंटेन करा आणि प्रिझर्व करा. सगळ्या पुरेपूर वापर करा, पैसा वसूल करा, पण स्वच्छता राहील.